मला माहिती मी मुंबईमध्ये 500 रुपयाची नोट घेऊन आले होते. 500 रुपीज. एक माझ्या आयुष्यातला असा किस्सा आहे की एक ऍक्टर आहे ज्याचं नाव घेणार नाही, त्याने असं सांगितलं की आय किस्ड स्मिता दामले. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा प्रसंग येतो ज्यावर मात करून तुम्हाला आयुष्याची जय करावी लागते. आयुष्याची जय या कार्यक्रमात स्मिता तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि अगदी पहिला प्रश्न माझा, नो फॉर्मॅलिटी, आयुष्याची जय मोमेंट काय आहे तुझ्या आयुष्यातली? एक तर मला हे नाव आवडलं, आयुष्याची जय. येस, खूप सारे आहेत अशा, एव्हरी डे, प्रत्येक दिवसाला आयुष्याची जय मुवमेंट. एखादा रिक्षावाला आपण सांगतो त्या ठिकाणी सोडायला पहिल्या झटक्यात तयार झाला, ती आयुष्याची जय मुवमेंट असते. सो देर आर लॉट ऑफ, बट हां, स्वतःचे इनिबिशन्स तोडून जेव्हा आपण पुढे काहीतरी जातो, लॉट ऑफ द टाईम आपल्याला कल्पना नसते की आपण हे करू शकू आणि वी जस्ट डू इट. त्यावेळेला त्या क्षणाला वाटतं की आयुष्याची जय मुवमेंट. पण माझ्यासाठी बेसिक एक इमोशन आहे. आयुष्याची जय मुवमेंट म्हणजे जे काही असो, अचीव केल्यानंतर, गमावल्यानंतर किंवा काही झाल्यानंतर, आय एम ब्रीदिंग नॉर्मल, दॅट इज द आयुष्याची जय मुवमेंट फॉर मी. पण हे जे तू आता वाक्य म्हणालीस ना की आयुष्यात काहीही झालं तरी ब्रीदिंग नॉर्मल आणि नॉर्मल राहणं, हेच हे या वाक्यात खूप काही दडलेलं आहे. की स्मिता तांबे ला खरं तर मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखते, 10-12 वर्षांपासून ओळखते. आणि मला माहिती आहे की तुझ्यात एक सुपरवुमन दडलेली आहे. आणि त्या सुपरवुमननी खूप काय काय पाहिलं आहे. कारण मला माहिती आहे तुझी जर्नी साधारण अशी प्रवास नाही आहे तुझा. कारण दादरच्या चाळीतून खरं तर हा प्रवास सुरू झाला. तू मुंबईला आलीस, पुष्कर श्रोत्री ह्यांच्याकडे जाऊन राहिलीस ओळख नसताना. तर मला या प्रवासाविषयी आज जाणून घ्यायचं स्मिता. म्हणजे तू हिंदमाताच्या चाळीतली जिथून सुरुवात सांगितलीस, तर म्हणजे त्या चाळीत राहण्याचं कारण असं होतं कारण की कॉलेज संपल्यानंतर आणि या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, आपल्याला काम करायचं आहे. मला माहिती मी मुंबईमध्ये 500 रुपयाची नोट घेऊन आले होते, 500 रुपीज. आणि 364 रुपयाचा पास असायचा. म्हणजे एक संजय मुने यांचं नाटक होतं, हर हायनस अनिता, त्याच्या अर्ध्या रिहर्सल्स मी सकाळी सिंहगडने मुंबईत यायचे, दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये रिहर्सल करायचे आणि रात्रीच्या महालक्ष्मीने परत पुण्याला जायचे. बिकॉज माझ्याकडे घर नव्हतं राहायला मुंबईमध्ये. आणि मी मुंबईमध्ये राहायला घर कुठून शोधू, कारण की मला माहितीच नाही आहे की मला इथे काम मिळणार आहे किंवा नाही आहे, याची कल्पनाच नाही आहे. सो अशा पद्धतीने. आणि देर आर लॉट ऑफ द टाईम जेव्हा मी खरंच सिंहगडने यायचे, कारण की आता आले, मग दादर स्टेशनवरच मेकअप केला आहे, आवरलं आहे वगैरे, आणि ऑडिशन द्यायला आणि दिवसभर ऑडिशन्स वगैरे देऊन परत महालक्ष्मीने आपण आपलं पुण्याला जायचं. लॉट ऑफ द टाईम, खूप वेळा. म्हणजे मला पुणे मुंबई प्रवास काहीच वाटायचा नाही. बापरे. म्हणजे आम्ही जसे इथून अंधेरी प्रवास करतो, चेंबूर टू अंधेरी मी रोज प्रवास करते, पण मला असं वाटतं की अरे बापरे, मी काय मोठं धाडसाचं कार्य केलेलं आहे. मोठी असतात ना तेव्हा तो प्रवास सुद्धा तुम्हाला खूप छोटा वाटतो. अरे आलं, अरे मी कुठेतरी होते. सो लॉट ऑफ द टाइम इट हॅपन्स. स्मिता, म्हणजे तुझ्या जर्नीबद्दल बोलतोय आपण, त्यामुळे मला एक खूप बेसिक प्रश्न खरं तर करायचा आहे की आपल्याकडे ना, म्हणजे जेव्हा मी सुद्धा इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा आपल्याकडे ना ब्युटी स्टँडर्ड्स आहेत की एखाद्या मुलीला या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, विशेष करून अभिनेत्री म्हणून, गोरं असणं बाबा गरजेचं आहे. तिने सडपातळ असावं, छान फिगर असावी, ती दिसायला तिचे डोळे, तिचा नाक नक्षा असो, ह्या सगळ्या ब्युटी स्टँडर्ड्स जे तूही अनेकदा मला वाटतं तुला फेस करावेच लागले असतील, कारण आपल्या दोघींचाही रंग सावळा आहे. त्यामुळे मी समजू शकते की तुझा प्रवास हा तसा स्ट्रेट नव्हता. तर त्याबद्दल जाणून घ्यायला. सो ॲक्च्युली हे सगळं खरं तर या इंडस्ट्रीत नव्हतं सुरू झालं. हे सगळं मी ज्या ठिकाणी राहत होते तिथपासूनच सुरू झालं होतं. हे सगळं जे कंडिशनिंग आहे आपल्याकडे, ते खूप शाळेमध्ये कोण दिसायला सुंदर मुलगी, या वर्गात ही छान दिसते बरं का, त्या वर्गात ती छान दिसते बरं का. आपल्या शेजारच्या बाजारच्यांमध्ये, बिल्डिंगमध्ये, बापरे किती सुंदर दिसते वगैरे, थोडंसं हिचा रंग जरा दबका आहे वगैरे, अशा पद्धतीने सगळे म्हणायचे. पण तुला सांगू का, मला असं वाटतं
जेव्हा आपण आपल्याला कुणीतरी दाबतं किंवा आपल्याला कुणीतरी सांगतं की हे तुझ्यात नाही आहे, त्याने प्रवास फार जास्त इंटरेस्टिंग होतो. कारण काय नाही आहे ते शोधायला माणूस सुरुवात करतो. त्यामुळे तो लहानपणापासूनच सुरू झालेला आहे. मी गॅदरिंगमध्ये जेव्हा मला आठवतं की बालेवाडीच्या स्टेडियममध्ये स्पोर्ट्स वेलफेअर, मोठे ऑलिम्पिक्स आणि ह्याच्या जेव्हा बालेवाडी स्टेडियममध्ये मॅचेस होत्या, त्याचं जे मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा ते शाळांमधनं बोलवले जायचे आणि शाळेतले विद्यार्थी तिथे परफॉर्म करायचे. मी 6th स्टँडर्डमध्ये होते तेव्हा ते स्पोर्ट्स वेलफेअरमध्ये तिकडे जाऊन मी परफॉर्म करत होते. माझ्या त्या शोची एक ट्रिमेंडस आठवण आहे. शाळेमध्ये मी उंच, सावळी म्हणून नाचामध्ये सगळ्यात मागच्या रांगेमध्ये. आणि मी म्हणायचे की मी का मागच्या रांगेमध्ये आहे, कारण मी उंच आहे. ज्या मुली उंचीने कमी आहेत ते दिसणार, मग असे सगळेजण दिसणार. त्याच्यामध्ये काही शाळेत कधी दुजाभाव नसायचा किंवा काय वगैरे. पण मला एवढं माहिती होतं की मला हे असं पहिल्या रांगेत मी कशी काय येणार. तर मला असं लक्षात आलं की आपल्याला उंची तर आपण कमी करू शकत नाही, रंगाचं तर आपण काही करू शकत नाही, तर आपण उत्तम डान्स करू शकतो. आणि तुला माहिती आहे तेव्हाची ती एक 36 नॉनस्टॉपची जी कॅसेट होती, त्याच्यातल्या 8 नॉनस्टॉप गाण्यांवर तो परफॉर्मन्स होता. आणि त्याच्यातलं हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला. तर मग माझी जी पार्टनर आहे, जी माझ्याबरोबर होती, ती सुद्धा खूप उत्तम डान्सर होती. आणि आम्हाला असं लक्षात आलं की बाकी सगळे डान्स करतायत, आपण काय वेगळं करू शकतो. तर आपण हा डान्स करता करता आपण एक्सप्रेस होऊ शकतो छान. दॅट्स द युरेका मुवमेंट फॉर मी. आणि आमच्या दोघींची जोडी जी आहे ना, ती इतकी बेबोफाट एक्सप्रेस करायची. तुला माहिती आहे काय परिणाम झाला. मागच्या रांगेतली स्मिता आणि ती मुलगी ती कधी सेंटरला नाही. पहिली रांग तो सोडून दे, पण सेंटर ॲट दॅट टाइम मला 6th स्टँडर्डमधला तो परफॉर्मन्स आहे. मला वाटलं की आपण काहीतरी असं केल्यानंतर आपण जी आपल्यासाठी रांग ॲक्च्युली जी डिसाईड केली पहिली, पण तो देवाने दॅट द बेस्ट पोझिशन ही मी पहिल्या रांगेसाठी भांडत होते आणि देवाने तुला बेस्ट पोझिशन दिली जेव्हा मी काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न केला. अँड यू विल नॉट बिलीव्ह, बाडलेवाडीला जेव्हा त्या स्टेडियममध्ये आमचा तो परफॉर्मन्स होता तेव्हा लोक वेडे झाले होते तो परफॉर्मन्स बघून 6th स्टँडर्डमध्ये. तर मग आता सावळा रंग कुठे राहिला, मग आता कुठे राहिला. सो हे सगळं शाळा पण तुमची जी असते ना, हे कंडिशनिंग आहे, तो एक दृष्टिकोन आहे आपला तो. पण मुद्दा काय माहिती आहे का, ही ब्युटी जेव्हा आपली ब्युटी शोधायला लागते ना, तर त्या ब्युटीला मग कोणी कम्पीट करायला राहत नाही. नोबडी इज देअर इन द कॉम्पिटिशन, बिकॉज अशी रांग खूप मोठी आहे. सुंदर मुली खूप असतात ग, पण सुंदर मुलींच्या चेहऱ्यावरचा जो कॉन्फिडन्स मला तुझ्या चेहऱ्यावर दिसतो, मला वाटतं त्यामुळे तुझी ते सौंदर्य अजून जास्त. तुला सांगू क्या, आपण केव्हा सुंदर दिसतो माहितीये का, जेव्हा आपल्याला आत्म माहित असतं की आपण सुंदर दिसतो. यु नो, ब्युटी इज नॉट एक्सटिरियर पार्ट, इट इज इंटिरियर पार्ट. तो आतमध्ये आपला सोल आहे. जेव्हा आपल्याला माहिती आहे ना आपण आनंदी आहे, आपल्याला माहिती आहे ना आपल्याला आपली बलस्थानं काय आहेत वगैरे, तर आपोआप ते तुमच्या नजरेत, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तुमच्या सगळीकडे येतं. स्मिता, मी तुला ओळखते त्यामुळे मी हे बोलू शकते की तुझ्या बाबतीत ना असं आहे की सुरुवातीपासूनच मला तू नेहमी कॉन्फिडंट दिसलीस. म्हणजे तुझ्यातला तो कॉन्फिडन्स असो किंवा लढण्याची शक्ती, किंवा मला कधी तू ना अशी डिप्रेस वाटलीच नाही. मला हे जाणून घ्यायचं आहे, कारण असं अनेकदा आपण म्हणतो की समोर चेहऱ्यावर जो आनंद दिसतो आतून तो कदाचित, किंवा ते दुःख असतं जे आपल्याला दिसत नाही बाहेर. स्मिता तांबेच्या बाबतीत काय आहे, तू कधी स्वतः डिप्रेशन फेस केलं आहेस? खूप वेळा डिप्रेशन फेस केलंय. हो, खूप साऱ्या फेजेसमध्ये केलंय. बट मुद्दा असा आहे की मी त्या शब्दाला डिप्रेशन असं म्हणत नाही. मला असं वाटतं ही एक फेज आहे आयुष्यामध्ये, ती प्रत्येक ह्युमन बिंगच्या आतमध्ये येते आणि ती इंट्रोस्पेक्शनची फेज आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट इन युअर लाईफ ते तुम्हालाच माहिती नसतं की मला आयुष्यामध्ये काय हवंय ते. आणि खूपदा तुम्हाला हे आयुष्यामध्ये हवंय हे तुम्हाला डिनायच करायचं असतं. खूप वेळा मुलींच्या बाबतीत असं होतं, खूप चॉईसेसच्या बाबतीत असं होतं. इतका सोशल तुमचा हे इतका इम्पॅक्ट करतो मुलींवर नॉर्मली, कारण की मुलींचं कंडिशनिंग तशा पद्धतीने झालेलं आहे. तिला असंही वाटत असेल ना की लोक तिला जज करतात, कुछ तो लोक खड्ड्यात जाऊ दे. कोण तुम्हाला काय जज करतंय हे तुमच्या आयुष्याला कसं मॅटर करेल सांग बरं. म्हणजे मला
मला असं वाटतं की बाईने म्हणजे प्रत्येक स्त्रीने मला असं वाटतं की आयुष्यासाठी इतकं स्वतःला प्रेशियस बनवून ठेवावं ना, ते कुणाचं जजमेंट तुम्हाला बॉदर नाही झालं पाहिजे. आय विल नेवर से की येस यू बी अ थिक स्किन आणि तुम्ही असं व्हा, असं मी नाही म्हणणार. सेन्सिटिव्ह असलं पाहिजे, इमोशन्स असल्या पाहिजेत. पण मला असं वाटतं की आयुष्य हे तुमचं आहे, तुमचा श्वास आहे, तुमचं शरीर आहे, तुमचं हृदय धडधडत आहे, तुम्हाला मन आहे. तर मला असं वाटतं की ऐका ना, जस्ट पॅम्पर युअर सेल्फ समटाईम्स. वी ऑलवेज आपण कुठल्या तरी शेवटच्या रांगेमध्ये स्वतःला ठेवतो. मी तुला सांगू, एक ऑब्झर्वेशन आहे हे माझं. किती मुली जाऊन मुलांना प्रपोज करतात? किती मुली जाऊन मुलांना प्रपोज करतात? किती मुली बेधडकपणे सांगू शकतात, 1 मिनिट तू मला आवडतो? व्हेरी फ्यू, बोटावर मोजण्या इतके असतील. मुली या अशा असतात ना, कुणीतरी माणूस तुम्हाला आवडत असतो, दे विल वेट की समोरचा माणूस येणार, तुम्हाला सांगणार आणि मग ओके फ्रॉम येस फ्रॉम मी वगैरे वगैरे असं म्हणणार. वाय इट इज लाईक दिस? वाय यू वेट फॉर समवन? किती कॉलेजपासनं तू शाळेपासनं तू बघशील. कारण की का, अरे बापरे ती वाया गेलेली मुलगी आहे, ती अशी मुलगी आहे, ती तशी मुलगी आहे, ती अशी मुलगी आहे. अरे बट तुम्ही मला सांगा की जर तुमचं अपब्रिंगिंग नीट आहे, तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, ती तिच्या आयुष्यातल्या बऱ्या आणि वाईट डिसिजन्सचे काय परिणाम भोगायचे ती भोगेल ना ती. बट लेट हर, तिला स्पीकर माइंड, तिला तिचं बोलू देत. पण मुलींच्या बाबतीत कारण प्रॉब्लेम आहे की आपल्याला इतका इगो शेल्टर आपला इतका मोठा असतो ना की कोण काय म्हणेल, कोण काय होईल. हे मी अत्यंत तुला बेसिक उदाहरण दिलेलं आहे की असं होतं की तुम्ही एक्सप्रेस करत नाही, तुम्ही सतत त्या राईट अँड रॉंगच्या एका कॉन्सेप्टमध्ये इतके अडकलेले असतात. करेक्ट. यार आपण असे काही कुठून वेगळ्या घरातनं आलेलं नाही आहे ना, छान संस्कारी कुटुंबातनं आलेलो आहे. जर मला माहिती आहे माझ्या आईवडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केलेले आहेत, माझं सराउंडिंग चांगलं आहे, मी कायम त्याच वाईब अट्रॅक्ट करते, तर मी आयुष्यात कशी कुठल्या तरी वेगळ्या वाममार्गाला किंवा चुकीच्या मार्गाला जाऊ शकेल? माझा पाथ मला कुठनं तरी घेऊन माझ्या दिशेला मला आणून सोडेल ना. सो यू हॅव टू छान आयुष्य स्वतंत्र बाजूला होऊन स्वतःचं आयुष्य छान बघता आलं पाहिजे. इतकं बेसिक बाईने स्वतःसाठी कमावलं पण स्मिता, तुलाही अनेकांनी जज केलं असेल ना? खूप. देअर आर लॉट ऑफ. म्हणजे पहिल्यांदा मी आले तर मला फार एक सिनियर ॲक्ट्रेस आहे, त्या मला म्हणाल्या होत्या की काय विचार करून तुम्ही मुली येता ग या फील्डमध्ये ना, तुम्हाला रुपडं दिलं आहे, काय दिलं आहे, कुठे तुम्हाला जागा मिळणार आहे. पण मी अशा वेळेला मी असं म्हणते की इट्स गुड, क्वाईट इंटरेस्टिंग, इट्स क्वाईट चॅलेंजिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक बाईने काय, पुरुषाने सुद्धा शिकला पाहिजे छान. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवातनं आणि प्रसंगातनं ना शिकलं पाहिजे छान. तुमची पाठ्यपुस्तकं तुम्ही आयुष्यामध्ये किती वाचता ना, त्याच्यापेक्षा तुमच्या जी मनातल्या अनुभवांची आणि आयुष्यात घेतलेल्या अनुभवांची कादंबरी आहे ना, ती डिक्शनरीपेक्षा जाड असली पाहिजेत. तुम्हाला डिक्शनरीतले शब्द 4-5 कमी माहीत असतील, वोकॅब्लरी तुमची कमी असेल तर चालेल एक वेळ, पण आयुष्य नीट शिकता आलं पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो असे लोक खूप आले जज करणारे, मला ह्याच्यावरनं बोलणारे, माझ्या दिसण्यावरनं बोलणारे, किंवा देर आर लॉट ऑफ पीपल जे त्यावेळेला म्हणजे आय वॉज अट्रॅक्टिव्ह. पण हा माझा प्लस पॉईंट आहे. वाय शुड आय हाईड माय सेल्फ? ऑफकोर्स. मी का हाईड करू स्वतःला? मी का हाईड करू? पण तेव्हा कळायचं नाही मला असं, बापरे माझ्यात काही काय हे एक्झॅक्टली काय असं होत आहे वगैरे. पण मी आत्ता पण विचार करताना असं म्हणते की वाय शुड आय हाईड माय सेल्फ? आय हॅव टू सेलिब्रेट माय सेल्फ. यार मला आयुष्यामध्ये सेलिब्रेट करायला पाहिजे. मला असे देवांनी प्लस पॉईंट आणि ॲसेट देऊन पाठवले, कारण ते मी तर काही कमावलेलं नाही आहे. हो, ह्याच्यावर ताबा असायचा तेव्हा माझा. आत्ता मी आई झाली तरी आय राईट नाऊ दिस इज द बेस्ट व्हर्जन ऑफ मी असं मी म्हणशील. तर त्यावेळेला असे लोक असायचे. म्हणजे एक माझ्या आयुष्यातला असा किस्सा आहे की एक ॲक्टर आहे ज्याचं नाव घेणार नाही, त्याने असं सांगितलं की आय किस्ड स्मिता दामबे. असं बोलला तो? असं बोलला 4 लोकांमध्ये. अँड देन आय गॉट टू नो फ्रॉम हिअर अँड देअर. तर मग मी असं म्हटलं की ओ इज इट? तर मग मी त्याला कॉल केला आणि आता तो हा इंटरव्ह्यू बघेल त्याला कळेल, बट आय विल नॉट टेक हिज नेम, ही इज फ्रेंड ऑफ माइन ऑल्सो. सो मी त्याला फोन केला आणि त्याला फक्त एवढंच विचारलं, कधी आणि कुठे माझ्या लक्षात नाही आहे, जरा सांग मला.
अँड देन जस्ट ही फेल्ट सॉरी अबाउट इट, की मी रँडमली मी बोललो, असं मी कॅरीड अवे झालो आणि मी बोललो. ही से सॉरी फॉर दॅट. तर मी म्हटलं की आत्ता हा फोन कॉल आहे, हा तुझ्यात माझ्यात झाला आहे, हाऊ कम दॅट 6 people नो अबाउट इट. म्हणजे ठीक आहे, मला काही फरक पडत नाही आहे त्याने, पण हाऊ कम दीज 6 people नो अबाउट इट, की असं काही आपल्यामध्ये घडलेलं नाही आहे. सो दीज इन्सिडेंट हॅपन्ड, म्हणजे ते झालेले आहेत. पण अजून मी त्याच्याशी बोलायची बंद झाली आहे का? नाही, मी बोलते. हां, तू माणूस म्हणून तिकडे घसरलास, हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाही आहे तो. दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. हे तुझे संस्कार आहेत, हे तुझं अपब्रिंगिंग आहे, हे माझं अपब्रिंगिंग आहे. सो यू हॅव टू बी कॉन्फिडंट अबाउट. तुम्हाला कॉन्फिडंट असेल पाहिजे. माइंड, इट इज ऑलवेज माइंड. तू मला सांग, मी 70-75 वर्षाची होईल, कुणाला काय पडलेली आहे मी 40 वर्षाची, 35 वर्षाची, 30 वर्षाची असताना कुठले कपडे घातलेत, काय वागलेत. पण 70 वर्षाची असताना, 75 वर्षाची असताना मी काय फिल्म्स केलेल्या आहेत, मी काय काम केलेलं आहे, दॅट मॅटर्स. कशी वागलीस किंवा दॅट मॅटर्स. ॲज अ ह्युमन बिईंग मी कुठे पोचली आहे, माझी माणूस म्हणून ग्रोथ कुठे झाली आहे, आणि काय, आणि क्षमा करता आली पाहिजे. असं त्या माणसाला मी क्षमा करून टाकलं. ठीक आहे बाळा, तुला बोलावं असं वाटलं, बोल असं म्हणून. बट ही इज ऑलवेज, अजूनही तो म्हणजे खाली मान घालतो मला जेव्हा आपण भेटतो तेव्हा. एनिवे, दॅट्स वे. सो इंडस्ट्रीतले तर मला माहिती आहे अनेक किस्से असतील, कदाचित काही तू ऑन कॅमेरा बोलूही शकणार नाही असेही किस्से असतील जे तू अनुभवले असतील. आता पुस्तक लिहावं लागेल त्यासाठी. पण मला सांग स्मिता, हा खूप, म्हणजे मी तुला सांगू का, हां, मी हा पण किस्सा खरं तर सांगितला नसता, पण मी हा किस्सा तुला का सांगितला माहिती आहे का? किस्सा नाही आहे, इट्स अ व्हेरी सॅड इन्सिडेंट. हा खूप सॅड आहे, हे वागणं पण खूप सॅड आहे. पण हे मी का सांगितलं माहिती आहे का, की माझ्यासारख्या असंख्य मुली असतील ज्यांच्या बाबतीत त्यांना असं काहीतरी कानावर ऐकायला आलं असेल आणि ते खचून जातं. त्यांना माझ्याकडे बघून त्यांनी शिकायला पाहिजे की त्याच्याशी बोलणं बंद करून काही नाही, तिकडे जा 4 माणसात, विचारा, इकडे ये बाळा, कधी, काय वगैरे, असं स्पष्टपणे विचार, आणि विषय तिकडे एंड करून टाक. सायकोलॉजिकल आणि मेंटल ट्रॉमामध्ये जाऊ नकोस, आणि ती सगळ्यात जास्त फालतूगिरी आहे. सो मी त्या मुलींसाठी म्हणून हा आत्ता शेअर केला. अदरवाईज मला वाटतं एखाद्या मुलीला टार्गेट करायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग असतो तिचं कॅरेक्टर. हो, ते तर काय, ते खूप पूर्वीपासून आलंय. ते सीता आणि दोमे ते केव्हापासून आलंय ते तर आपला सगळा इतिहास आपल्याला कायम वारंवार तेच सांगत आलेलं आहे की तेच होतं. कारण की तिथे बायका हरतात, पण मला असं वाटतं की तिथेच हरायला नाही पाहिजे. कारण की तुमचं चारित्र्य कसं आहे त्याच्यासाठी आन्सरेबल तुम्ही कुणालाच नाही आहात. तुम्ही फक्त तुम्हाला रात्री जेव्हा झोपतं तेव्हा शांत झोप लागते का? आरशात बघता तेव्हा तुम्हाला सुंदर दिसता का? दॅट्स इट. तिथपर्यंतचा प्रवास आहे तुमचा. त्याच्या पलीकडे तुमचा काही प्रवास नाही आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही कुणालाही आन्सरेबल नाही आहे. ज्या क्षणी तुम्हाला रात्री झोप लागणार नाही ना, दॅट टाईम यू हॅव टू आस्क क्वेश्चन टू युअर सेल्फ की हे मला खरंच हवं होतं का, आणि हे आत्ता आयुष्यामध्ये घडतंय, हा खरंच मी लीड केलेला मार्ग आहे का? दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. स्मिता, मला ना वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर, विशेष करून महिलांच्या बाबतीत असं होतं, वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर एका प्रकारची इन्सिक्युरिटी बऱ्याच महिलांमध्ये पाहिलेली आहे मी. मग ते या क्षेत्राशी निगडीत असो वा नसो, पण कदाचित एक इन्सिक्युरिटी ज्यात तिला असं वाटत असेल की अरे आता मी कदाचित सुंदर दिसणार नाही कारण आता माझं वय होतं आहे, किंवा मग फायनान्शियल इन्सिक्युरिटीजबाबत ही प्रश्न येऊ शकतात की एका ठराविक वयापर्यंतच मी ह्या प्रोफेशनमध्ये काम करू शकते किंवा त्यापुढे मी काय करणार. सो फायनान्शियल इन्सिक्युरिटीज आणि या इतर इन्सिक्युरिटीजबाबत मला तुझं मत जाणून घ्या. फ्रेंच पेंटिंग्स पाहिलेत का? खूप सारे रिनाऊंड पेंटर्स आहेत. आता मला पटकन नावं नाही आठवत. तू त्यांचे जर पेंटिंग्स पाहिजे तर त्यांचे जे न्यूड पेंटिंग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बायकांचे पोर्ट्रेट्स आहेत, ते तुला कधीही 36-24-36 सारखे असतात का? अजिबात नाही, कधीही नसतात. आणि ते पेंटिंग्स तू किती घरामध्ये लावलेले पाहिलेले असतो. मुळात काय माहितीये का, तुमची सुंदरता तुम्ही कुठल्या तरी पुरुषाच्या नजरेतून बघताय ना, दॅट्स द रॉंग पाथ. किंवा कुठल्या तरी स्त्रीच्या नजरेतून बघताय.
कुठल्या तरी स्त्रीच्या नजरेतनं तुमचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन होत आहे किंवा कुठली तरी स्त्री ठरवते की तुमचं चारित्र्य कसं आहे. कुठली तरी मला असं वाटतं की हा लगाम दुसऱ्यांच्या हातात का द्यायचा. वाय का देताय तुम्ही तो लगाम. नका देऊ तुम्ही दुसऱ्या बायकांच्या हातात. तो कायम तुमच्या हातामध्ये असला पाहिजे. तुमच्या आयुष्याची दोरी ही कायम तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही कधीच आयुष्यामध्ये हलणार नाही का. अनेक प्रसंग येतील तुमच्या आतमध्ये जे तुम्हाला माणूस म्हणून बाई म्हणून हलवतील. ओके, लेट इट बी. या प्रसंगामध्ये मी हलले, पुढे काय, तुमचं तुम्हीच सावरा. देर आर लॉट ऑफ फ्रेंड्स हू विल कम. समटाईम्स कोणीही नसेल, तुम्ही एकट्याच त्याच्यातनं सर्वाईव्ह व्हाल. एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड हू वेर देअर, जे त्या क्षणाला तुमच्याबरोबर होते. कुणी नव्हते तेव्हाही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा की आय अलोन ट्रॅव्हल ऑन दिस पाथ. यु नो. तर मुद्दा काय होतो माहिती आहे का, की ती 25 ते 35 किंवा मी माझ्या आयुष्यातलं माझं अत्यंत उत्तम फिजिक आणि ती देण गुणाकडनं आली आहे. माझी आई अत्यंत अट्रॅक्टिव्ह बाई आहे. ॲट द एज ऑफ 55 आत्ताही तू बघशील तर मी म्हणते की माझ्यामध्ये काहीच आलेलं नाही आहे जितकं माझ्या ती अट्रॅक्टिव्ह आहे. ती अट्रॅक्टिव्ह का आहे माहिती आहे का मी तुला, कारण की यार तिच्या आतमध्ये सुंदरता आहे. शी ऑलवेज से आय एम ऑलवेज ब्युटिफुल. मी कायम आतमध्ये, कारण की ती सेलिब्रेट करते स्वतःला. यू जस्ट स्टॉप सेलिब्रेटिंग. या एक कप कॉफी कुठला तरी मित्र म्हणतो किंवा काय, मी असंख्य वेळा असं केलंय. मी किती वेळा, आठवड्यातनं एकदा, हे माहीत नाही आहे कोणाला कदाचित, फक्त माझ्या नवऱ्याला किंवा काय माहिती, मी एकटी समुद्रावर जाते अलोन. मला जे आवडतं करायला, मला जी मजा येते, मला एखादं पुस्तक वाचायचं आहे, मला एखादं चांगलं गाणं ऐकायचं आहे किंवा काय, मी घर समुद्राजवळ घेतलं आहे. कारण की समुद्र हा माझा सोबती आहे. मुंबईतली सगळ्यात अट्रॅक्टिव्ह गोष्ट मी मुंबईत आल्यानंतर जी मला माहिती होती दॅट वॉज समुद्र, ज्याने फॅसिनेट केलं होतं. 180 माय गॉड, व्हॉट इज दिस. असं आपल्याला काहीतरी विजन दिसतंय किंवा काय. माझी सगळी स्वप्न समुद्राला माहिती आहेत. ही इज द बेस्ट फ्रेंड ऑफ माइन आणि माझ्या आतलं सगळं काही त्याला माहिती असतं. सो मी जाते, एकटी जाते. आय गो अलोन. माझ्या घरामध्ये माझा दिवसातला मी टाईम असतो, जेव्हा कोणीही मला डिस्टर्ब करत नाही. आणि मला जर कोणीही असं समोरचा व्यक्ती म्हणाला की दिस इज माय मी टाईम, देन आय विल नॉट डिस्टर्ब हिम. मग माझा नवरा पण असो, माझी मुलगी पण असो. माझी मुलगी मी टाईम घेते. हो, 2.5 वर्षाची आहे ती. या बट मी तिला शिकवलं आहे. डॉक्टर असो, ते एकदा तिला असं तपासायला आले, डॉक्टर असं चेक करायला आले ते वगैरे. ती म्हणाली की नो, डोंट टच मी. बाय. बिकॉज पण मी तिला थांबवलं नाही. कारण आत्ता मी तिला कसं सांगू की डॉक्टर आता तुला काय टच करतात किंवा काय. ती म्हणतीये डोंट टच मी, तो आय हॅव टू रिस्पेक्ट हर. करेक्ट. कारण ती पुढे आयुष्यभर ते तिच्या फॉलो राहणार आहे. तिला लक्षात राहील की डोंट टच मी, आय हॅव अ राईट टू से डोंट टच मी. कुणालाही हा माझा अधिकार आहे. हे मी आत्ता तिच्या 2.5 वर्षावर जर ठासून तिला नाही सांगितलं मनाला, तर मग कसं काय. मग ती आयुष्यामध्ये जाऊन पुढे ती काय काय सहन करेल. तिला असं वाटेल की हो, इट इज ओके टू बी. स्वतःचं मत मांडणं खूप गरजेचं आहे. मग मी डॉक्टरांना सांगितलं की माझ्याकडे वेळ आहे, मी तिला अर्ध्या तासात समजावते, तिला सांगते आणि नंतर तुम्ही. डॉक्टर पण तिचे, आणि तिची आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तिथलाच एक असिस्टंट आहे जो तिला तपासायला ती येतात. तर ते थांबले. मग ओके, आता ओकेस का, ते अशासाठी म्हणून तुला चेक करतायत वगैरे सगळं ओके. यू हॅव टू बी पेशंट. तुम्हाला पेशंट राहायला पाहिजे. यु नो, दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुझा जो मूळ प्रश्न होता ना की सुंदरता 35 वर्षानंतर किंवा काय, इन्सिक्युरिटी वाटायला नाही वाटायला पाहिजे. कारण की एव्हरी एज ग्रुप इज डिफरंट, यु नो, डिफरंट. आपल्या प्रत्येक एज ग्रुपमधलं आपलं सौंदर्य आहे ना, हे खूप सुंदर आहे. मी 75 वर्षाच्या एक आजी आहेत, त्यांना पाहिलं होतं आणि त्यांना सांगितलं मी जेव्हा 75 वर्षाची होईल ना, आय जस्ट वॉन्ट टू क्रिएट करिझमा लाईक यू. सच अ, यू आर सो ब्युटिफुल, यू आर सो ब्युटिफुल, आय कांट टेल यू. काय सुंदर दिसत होत्या त्या 75 वर्षाच्या. बिकॉज फ्रॉम इनसाइड सुंदरता ही काय आहे ग, शेवटी सुंदरता इज विदिन. करेक्ट. इट इज नॉट. सुंदरता म्हणजे शोपीस. बायकांची खूप गल्लत होते, त्या शोपीस व्हायला जातात, यु नो. आणि मग मला कीव येते मला असं वाटतं की डोंट बिकम शोपीस. तुम्हाला ते घालावं असं वाटतंय का, वेअर इट दॅट डे.
करेक्ट. मग विचार करू नका कुणाचा की हे ह्याच्यासाठी घातलंय. हा, तुम्हाला कुणासाठी तरी आज असं नटावंसं वाटतंय का, कम्युनिकेट. आज मी तुझ्यासाठी नटून आली आहे बिकॉज मला हे असं घालावंसं वाटतं. मैत्रिणीसाठी नटायला जा. माझ्या खूप मैत्रिणी त्यांना सांगते की आज मैं तुझे मिलने वाली थी, मुझे लगा कि मैंने ये पहनना चाहिए तो मैं तेरे लिए ये पहन के आगे येऊ. कम्युनिकेट खरेपणाने जितकं होता येईल तितकं सेलिब्रेट. पारदर्शी व्हा. ब्युटिफुल. लाईफ बिकम सो ब्युटिफुल यार. सतत आपल्या बाजूला एक 24 कॅमेरे लागलेले आहेत. असं जर तुम्ही जगायला लागाल कसं शक्य आहे यार, कसं शक्य आहे. हा, आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा बेस स्ट्रॉंग आहे, तुम्ही कसे वागाल उथळ. म्हणजे हे ब्युटी स्टँडर्ड झाले किंवा ब्युटी सिक्युरिटीज बाबत आपण बोलत होतो. माझा याला जोडून एक प्रश्न होता फायनान्शियल इनसिक्युरिटीज बाबतचा, की आपण जेव्हा एका ठराविक क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात आपल्याला असं वाटतं की चल आता 35 आली, आता 40 आली, कदाचित याहून पुढे थोडं खेचीन मी, पण पुढे कसं काय होणार माझं, अशी इन्सिक्युरिटीजसुद्धा येतात विशेष करून महिलांमध्ये. तर या इन्सिक्युरिटीजबाबत तुझं काय म्हणणं आहे, आणि ह्याचं प्लॅनिंग असणं किती गरजेचं आहे. यालाच जोडून एक प्रश्न, फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं एका बाईसाठी किती इम्पॉर्टंट. फायनान्शियली इंडिपेंडंट तुम्ही असायला पाहिजे. मला असं वाटतं खरंच असायला पाहिजे. आणि जरी तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट नसाल तरी तुमची एखादी बाईची जी स्वतःची हॉबी आहे ना, त्या हॉबीचं क्रिएशन हे झालं पाहिजे. बिकॉज याचं महत्त्वपूर्ण कारण, मी ज्या मटेरियलिस्टिक भाग आहे त्याच्यावर मी तुझ्याशी नंतर बोलते, पण सगळ्यात बेसिक जो मुद्दा आहे ना, पुरुषांपेक्षा प्रचंड जास्त एनर्जी बायकांमध्ये असते. आणि तितकी एनर्जी जर ती अष्टभुजाची जी देवीची आपले हे आहे बघ, जी मूर्ती आहे, किंवा तो पिक्चर पण पाहिला असेल कोणीतरी, फोटो पण पाहिले असतील, अष्टभुजाधारी आदिशक्ती. तुला कधीही कुठल्याही देवीच्या हातामध्ये तू बघशील ना, तर देर आर लॉट ऑफ थिंग्स इन आवर हँड. करेक्ट. कधी तर कमळ आहे, कधी शस्त्र आहेत, कधी वीणा आहे, तेही शस्त्रच आहे. सो कधी देर आर लॉट ऑफ थिंग्स कुठल्याही देवीचा तू फोटो पाहशील किंवा काय वगैरे. वाय? बिकॉज आतमध्ये ना प्रचंड एनर्जी आहे बाईच्या. ती एनर्जी जर करेक्ट ठिकाणी करेक्ट दिशेला इव्हॅपरेट नाही झाली ना, तर मग त्या बायका, खूप बायकांना OCD आजार आहे माहिती आहे का, ओव्हर क्लिनिंग डिसऑर्डर आजार आहे. तो का होतो माहिती आहे का, मला OCD आहे. हो, मला ओव्हर क्लिनिंग डिसऑर्डर आहे, कारण माझ्या आतमध्ये प्रचंड एनर्जी आहे, तितकी एव्हॉपरेट होत नाही. मी जितकं काम करते तितकी शक्ती एव्हॉपरेट होत नाही माझी, तितकी शक्ती कामाला लागत नाही. आणि बायका जेव्हा ती एनर्जी कामाला आणि त्याला त्या सुरात लावत नाहीत ना, तेव्हा त्यांना त्या एनर्जीचं काय करावं ते कळत नाही. ते रिअली डोंट नो व्हॉट टू डू विथ हिस. आणि मग तिकडनं विस्फोट आणि विध्वंस व्हायला जो आहे तो सुरुवात होतो. म्हणून आपल्याला आपल्या एनर्जीज इव्हॉपरेट करण्यासाठी आपल्याला कुठलं तरी काम केलं पाहिजे सतत. कारण की तुम्हाला तुमच्या घरचं पण जितकं काम आहे तितकं पण तुमची एनर्जी खचवूच शकत नाही, थकूच शकत नाही. तू शेतकऱ्याची बाई बघ, ती फक्त शेतावर नाही काम करणार, शेतकरी जाऊन शेतावर काम करतो, पण ती बाई येऊन घरातलं सुद्धा काम करते, सगळं काम करते कायम बायका. आणि तू इतिहास बघशील तर तेव्हापासून वी आर सोर्स ऑफ एनर्जी. आपण एनर्जीचे सोर्स आहोत, म्हणूनच आपण जन्म देऊ शकतो. सो त्यासाठी आपल्याला करायला पाहिजे, हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि दुसरा, फायनान्शियल सिक्युरिटी. प्रत्येक बाईला किंवा फायनान्शियली इंडिपेंडंट असणं प्रत्येक बाईने, हे अशासाठी सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे मी सांगते तुला, मी या मुंबई शहरात आले, ॲज आय टोल्ड यू की 500 रुपये घेऊन मी आले. करेक्ट. मी एक गोष्ट ठरवली होती, मी माझ्या नवऱ्याकडून सुद्धा त्याला वाटलं तर त्याने गिफ्ट दिलं, बट आय नेव्हर आस्क फॉर गिफ्ट. माझे फ्रेंड्स पण असतील, जर एखाद्याने एकदा बिल भरलं, आय सेकंड टाईम आस्क दॅट आय विल पे बिल राईट नाव. करेक्ट. माझं घर जे आहे ते घर मी ठरवलं होतं की मी कुठल्याही बँकच्या ब्रांच बरोबर लग्न करत नाही आहे. मी नवऱ्याबरोबर लग्न करते आहे. एक माणूस आहे, पुरुष आहे, जो मला माझ्या आयुष्यामध्ये हवा आहे. माझे बॉयफ्रेंड्स पण असतील किंवा काय असतील, तर ते मला माहिती होतं की मी बँक बॅलन्स होणार. आय वॉज ऑलवेज अ अर्निंग सोर्स.
माझ्या घराचा EMI एकही मी कुणाकडनं तरी भावाकडनं सुद्धा माझ्या पैसे मागणं हे मला असं वाटतं की ओ माय गॉड. मी 10 वेळा विचार करते की ओके, कधीतरी असं होतं ना करोना पिरियडमध्ये वगैरे, तेही माझ्या बाबतीत असं रेअरली झालेलं आहे, टच वूड. बट जर भावाकडनं पैसे मागितले मला अख्खा दिवस जातो, शिट व्हॉट आय एम डुईंग, अशा पद्धतीने मला असं वाटतं. पण मी ते दिवसाच्या ह्याच्यावर की विदिन 10 days, आणि तो दिवस जर क्रॉस झाला माझ्याकडनं, आय जस्ट गेट झोप लागणार नाही, इरिटेटेड. आय जस्ट गेट इरिटेटेड की हा कसा माझा क्रॉस झाला की मी ह्या कमिटमेंटला. आणि माझा भाऊ असं म्हणतो की ताई अगं काय, पण माझ्या घराचे EMI माझं ठरलं होतं की ते मी भरणार आहे, मी माझ्या हिमतीवर घर देणार. सो पहिल्या त्या डाऊन पेमेंटपासून ते आत्तापर्यंत जे पण आहे की हे माझं पहिल्यापासून ठरलं होतं. मुंबई शहरात आले आणि हे नाही करणार तर म्हणजे मी काही, नवऱ्याला नवऱ्याचं घर त्याने त्याचं घ्यावं, त्याला वाटतंय त्याने घर घ्यावं, त्याचे हप्ते त्याने फेडावे, त्याचं डाऊन पेमेंट त्याने करावं, त्याचं त्याने करावं. मी माझं करणार, माझ्या कारचे हप्ते मी भरणार, हे माझं ठरलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येक बाई, कारण प्रत्येक बाईचं अपब्रिंगिंग वेगळं आहे. ती बाई एका वेगळ्या कंडिशनिंगमधनं आलेली आहे. खूपदा काही मुलींना शिक्षणाची सुद्धा संधी मिळत नाही किंवा काही मिळत नाही. पण त्यांच्यासाठी पण मी सांगेल की ॲटलिस्ट डू वन थिंग, एव्हॉपरेट युअर एनर्जी. तुमच्या एनर्जी आहेत ना त्या सुयोग्य पद्धतीला लावा. डू समथिंग, डोंट वेट. जर एखाद्या बाईला काम करायचं आणि एखादा नवरा परमिशन देत नाही तर मी बाईला म्हणते की तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. You have to make sure that he have to. I'm not asking you permission. Correct. I'm not asking you permission. This is my life. I will do it. हे तुझं काय म्हणणं आहे, घरामध्ये काय काय झालं पाहिजे, हे झालं पाहिजे ना. ओके, या जबाबदाऱ्या तू सांभाळ, या जबाबदाऱ्या मी सांभाळते, अँड लेट्स डू इट. हे तुझ्या घरी होतं या जबाबदाऱ्यांचं जे काय? हो, माझ्या घरामध्ये जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरवर डेट मार्क्स होतात. कारण की आम्ही मूल जन्माला घालणार, दोघंही ॲक्टर या सेम फील्डमधले. मग मुलाचं काय होणार. आणि आम्ही खूप 6 महिने नेटाने प्रयत्न केले की नाही आम्ही ठेवावी तिच्यासाठी की एक बाई सांभाळणारी छान. आम्ही शोधतोय पण कोणतीही बाई आली नाही, हिला कपडे नीट घालता येत नाही, नाही ही पावडर एकदम खसखस नाही ही आंघोळ खूप नको असं करून फायनली म्हणजे 1.5 महिन्याची होती जिजा आणि मी ती तर 20 दिवसाची होती तेव्हापासून मी काम सुरू केलं आहे. सो आमच्या दोघांचंही असं होतं की आय थिंक आपल्या दोघांव्यतिरिक्त कोणीही तिला बेस्ट सांभाळू शकत नाही. खरं. सो आम्ही असं लक्षात ठेवलेलं आहे की जोपर्यंत ये गंदा आहे, ये राईट आहे, ये रॉंग आहे, हे तिला जोपर्यंत कळत नाही, तिला मला नको आणि मला हो हे बोलायचं जोपर्यंत सतत विवेकबुद्धी आतमध्ये तिची डेव्हलप होत नाही, तोपर्यंत माझं शूटिंग आहे तो काम करणार नाही, त्याचं शूटिंग आहे मी काम करणार नाही. दिस इज अ कमिटमेंट. बघू बाकी मग. म्हणजे जेव्हा तू शूटिंगला जातेस तेव्हा तो घर सांभाळेल, बाळ सांभाळेल, जेवण पण करेल, सगळं करेल, साफसफाई पण करेल. मला नॉर्मली असं होत नाही कधी की मी जेवण करत नाही. कारण की मी जसं आत्ता तुझ्या इंटरव्ह्यूला यायचं त्याच्या आधी पण माझ्या काही कमिटमेंट होत्या, त्याच्या आधी पण काही इंटरव्ह्यू होते. पण मी सकाळी उठून, कारण जेवण बनवणं हा फक्त 1 तासाचा टास्क आहे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. दॅट्स नॉट अ रॉकेट सायन्स. जेव्हा तुम्हाला यू नो युअर जॉब की तुम्हाला माहिती आहे, इट इज ऑल अबाउट यू हॅव टू ऑर्गनाईज. तुम्हाला आयुष्यामध्ये ऑर्गनाईज असायला पाहिजे. तुमचे कपडे मेसी आहेत, तुम्हाला माहिती नाही व्हॉट यू आर गोइंग टू वेअर टुमॉरो, मग तुम्ही कसे काय सकाळी उठून रेडी होऊन जाणार. उद्याचा ड्रेस तुम्ही आधीच हँगरला लावून ठेवला पाहिजे. उद्या काय भाजी करायची आहे तीच तुमची डिसाईड झाली पाहिजे. हां, यू जस्ट हॅव टू प्लॅन. आणि मग त्याच्यात आपण आळशीपणा करतो ना की बघू उठल्यावर उद्या काय करायचं. नो या, दॅट्स नॉट पॉसिबल. म्हणजे बायकांना तरी अफोर्ड करू शकत नाही, पुरुष हे अफोर्ड करू शकतात. पण यार माझा नवरा करतो यार, म्हणजे तो सच म्हणजे खरंच आहे. मी आत्ता येताना दोघांचा स्वयंपाक पण तो तिला जेवायला घालतो आणि तिने आज हे खाल्लं ते खाल्लेलं नाही आहे, हे कशामुळे झालं असेल, ओके उसका ये हो गया होगा, इस वजह से उसने खाया नहीं होगा, ऐसे मुझे लग रहा है. सो जितकी मला जिजा माहिती आहे तितकीच त्याला सुद्धा जिजा माहिती आहे. क्या बात है, क्या बात.